आणि चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आजच्या शिष्टमंडळामध्ये सहभागी असलेले माकपचे नेते अजित नवले, सोबतच मनसेचे प्रवक्ते गजानन काळे, भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे। सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते गेस्ट सेंटरमध्ये। आणि अजित नवले यांच्यापासून आपण सुरुवात करूया। अजितजी, आज आपण या शिष्टमंडळामध्ये सहभागी होतात, त्यामुळे आज या बैठकीदरम्यान चर्चेदरम्यान काय काय झालंय आम्हाला सविस्तर सांगाल का? आज अनेक ज्येष्ठ नेते, ज्याच्यामध्ये माननीय शरद पवार साहेब होते, उद्धव ठाकरे साहेब होते, राज ठाकरे साहेब होते, बाळासाहेब थोरात साहेब होते, जयंत पाटील साहेब होते, आम्ही सगळ्यांनी आणि डाव्या पक्षाच्या नेत्यांनी आज भेट घेतली आणि सविस्तर तब्बल 1.5 तास चर्चा झाली। या चर्चेदरम्यान अनेक पुरावे हे मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ असल्याचे सादर करण्यात आले। विशेषतः एकाच घरावर 100-150 लोकांच्या नोंदण्या झाल्याचे पुरावे आपण सादर केलेले आहेत। नावं चुकीची आहेत, फोटो केवळ वरचे कोड बदलून तेच फोटो अनेक ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत, असे पुरावे सादर करण्यात आलेले आहेत। आणि केवळ शेकडो किंवा हजारो नव्हे तर मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे बोगस मतदार हे नोंदित आहेत याद्यांमध्ये, अशा प्रकारचे पुरावे आम्ही आज सादर केले। मुख्यतः केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो। त्यांनी हे सांगितलं की हो, हे मान्य केलं की निवडणूक यादी बनवणं, मतदार यादी बनवणं हे काम केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतं। मात्र येऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत, या निवडणुका ह्या राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे आता कोणती यादी नक्की यासाठी वापरायची याच्याबद्दलचा जो विवाद आहे, त्याच्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणं अपेक्षित आहे। आणि त्या आधारावर मग आता उद्या परत एकदा शिवालय या ठिकाणी आम्ही सगळे लोक 10:30 वाजता एकत्र येतोय आणि 11 वाजता पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत। बरं, पण मला तुम्हाला मध्ये थांबवते, पण मला असं विचारायचं आहे की आज जवळपास 1.5 तास ही बैठक झाली, तर मग नक्की असं काय नियोजन आहे की उद्या सुद्धा बैठक होणार आहे? नक्की कुठल्या मुद्द्यांवरती समाधान झालेलं नाहीये? काय कारवाई अपेक्षित आहे? काय ऍक्शन अपेक्षित आहे उद्या? मुळात ज्याच्या आधारावर निवडणूक होते ती यादीच जर सदोष असेल तर निवडणुकी संदर्भात आणि लोकशाही प्रक्रियेसंदर्भातच गंभीर मुद्दे निर्माण होतात। म्हणून ती यादी सदोष नको, त्यातले जी डुप्लिकेसी आहे, एकच मतदार अनेक ठिकाणी अनेक मतदारसंघांमध्ये नोंदवला गेला आहे, त्याचे पुरावे आम्ही दिलेत, ते वगळले पाहिजे, ही आमची नंबर 1 ची मागणी आहे। नंबर 2, एकाच घरामध्ये अनेक मतदार नोंदवले गेलेले आहेत आणि इतरही वेगवेगळ्या प्रकारे बोगस मतदान त्यामध्ये आलेलं आहे, त्या दूर केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लोकशाही पद्धतीनं योग्यरित्या होणार नाही, हा आमचा आक्षेप आहे। याच्यामध्ये जबाबदारीचं जे वाटप आहे निवडणूक आयोगाअंतर्गत, त्याच्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग हा यादी तयार करतो, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी ही कायदेशीररित्या ही राज्य निवडणूक आयोगाकडे आहे। आणि त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाचं ऑफिस सेपरेट आहे, त्यांचं ज्युरिडिक्शन सेपरेट आहे, त्याच्यामुळे आज ते हजर नव्हते। त्यामुळे दोनही अधिकारी एकत्र असतील आणि यादी कोणती वापरायची आणि आमचे जे आक्षेप आहेत म्हणजे याच्यासाठी उद्याच्या या संपूर्ण बैठकीचं पुन्हा एकदा प्रयोजन करण्यात आलेलं आहे। पण आजच्या दृष्टीने आणखीन एक प्रश्न विचारते, आज सर्वात जास्त आक्रमक कोण होतं? सर्वच लोकांच्या भावना आक्रमक होत्या, पण स्वाभाविकरित्या आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे साहेबांची मांडण्याची पद्धत ही नेहमी आक्रमक असते। उद्धव ठाकरे साहेब संयमाने मांडतात, मिश्किलपणे मांडतात, पण मुद्दे फार स्ट्रॉंग असतात। त्याचबरोबर शरद पवार साहेब हजर होते, अनेक वर्षांचा निवडणुकांचा त्यांचा अनुभव आहे, त्यामुळे त्यांचं एखादं वाक्य किंवा शब्द सुद्धा हा लाख मोलाचा आणि फार महत्वपूर्ण असतो। बाळासाहेब थोरात साहेब होते, ज्यांचा निवडणुकीचा अनुभव आहे, त्यांनी काही पुरावे त्यांच्या स्वतःच्याच बद्दल आणि शेजारच्या मतदारसंघाबद्दल मांडले, त्याच्यामुळे आक्रमकतेच्या बाबतीपेक्षा सुद्धा अत्यंत परिणामकारक मांडणी ह्या सर्व नेत्यांनी आज बैठकीमध्ये केली आणि त्यामुळे कुठेतरी परत एकदा बैठक घेण्याची आवश्यकता आहे असं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा वाटलं। नक्कीच। आणि सर्वात जास्त आक्रमकता ही अर्थात राज ठाकरेंमध्ये होती। आता मी मनीषा कायंदे